आषाढी एकादशी निमित्त भुदरगड तालुक्यात विविध उपक्रम राबवण्यात आले। त्यामध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी, वारकरी संप्रदायातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। तर वाघापूरमधून निघालेली पायी दिंडी आदमापूर इथं बाळूमामांच्या चरणी आली। तालुक्यातील गावागावात वारकरी दिंड्या निघाल्या, तर विठ्ठल मंदिरात आरती, भजन अशा कार्यक्रमांमुळे वातावरण विठ्ठलमय बनलं होतं। गारगोटीसह भुदरगड तालुक्यात अनेक ठिकाणी भक्तिपूर्ण वातावरणात आषाढी एकादशी सोहळा पार पडला। विठोबा माऊलींच्या जयघोषात पालखी दिंड्या काढण्यात आल्या। वाघापूर इथून आदमापूर इथं बाळूमामांच्या चरणी पायी दिंडी काढण्यात आली। वाघापूर इथल्या महिलांचा उत्स्फूर्त सहभाग या पायी दिंडी सोहळ्यात होता। बाळूमामा मंदिराच्या प्रांगणात महिला तसंच पुरुषांनी झिम्मा फुगडीचा फेर धरला। गारगोटी हायस्कूल, समर्थ महाविद्यालय यांसह अनेक शाळांनी दिंडीत सहभाग नोंदवला। या दिंडीचा शुभारंभ हरिभक्त राम कळंबेकर यांच्या हस्ते झाला। दिंडीत विठ्ठल रुक्माईसह संतांची वेशभूषा केलेले वारकरी आणि विद्यार्थी सहभागी झाले होते। टाळ मृदुंगाचा गजर, लेझिम पथक, हरिनामाचा गजर आणि भजन यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, वारकरी रंगले होते। यावेळी पारंपरिक पद्धतीनं सजवलेला रथ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसह टाळ आणि मृदुंगाच्या गजरात दिंडी नेण्यात आली। अनेक ठिकाणी महिलांनी दिंडीचं स्वागत आणि पालखीचं पूजन केलं। हुतात्मा क्रांती चौक, महादेव मंदिर चौक आणि साई मंदिरासमोर रिंगण सोहळा पार पडला। रिंगण सोहळा पाहण्यासाठी महिलांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। दिंडी सहभागी विद्यार्थ्यांना विठ्ठल भजनी मंडळाच्या वतीनं फराळ वाटप करण्यात आलं। पालखी सोहळ्यात हरिभक्त नामदेव शिंदे, मुख्याध्यापक मिलिंद पांगिरेकर, आरपी घवाणकर यांच्यासह वारकरी संप्रदाय सहभागी झाला होता।